ज्या पद्धतीने 40 ते 45,000 कोटी रुपयांची कामं आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सुरू आहे, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे। आणि त्याच पद्धतीने नाशिकच्या रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे अशा अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई केली पाहिजे असाही आरोप जे आहे ते संजय राऊत यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आणि याच मोर्चाच्या माध्यमातून या सगळ्या मुद्द्यावरती आता जाब जो आहे तो ठाकरे गटाच्या वतीने प्रशासनाला विचारला जाणार आहे आणि आता मोर्चाला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अगदी काही वेळानंतर हा मोर्चा जो आहे तो नाशिक महापालिकेवर जाईल आणि त्यानंतर तिथे संजय राऊत भाषण करणार आहेत। या सगळ्या मोर्चा दरम्यान किंवा संजय राऊत यांनी आपल्या नाशिकच्या दौऱ्यादरम्यान विशेषतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती अनेक गंभीर आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या मुद्द्यावरती आता संजय राऊत आपल्या भाषणात सुद्धा जे आहेत काही मुद्दे ते उपस्थित करणार आहेत आणि या सगळ्या मुद्द्यावरती आज ठाकरे गट आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अगदी किरण, तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच मी, पण काही प्रतिक्रिया सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतायत, आपण पाहूयात। महानगरपालिका जी झोपलेली आहे तिला जागे करण्यासाठी व त्यांची झोप मोड करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने हा मोर्चा आज आपण इथे संजय राऊत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राबवणार आहोत। याच्या माध्यमातून महानगरपालिकेला एवढंच आमचं आव्हान आहे की जे कामं अर्धवट सोडलेले आहेत, जे मृत्यूमुखी तुम्ही म्हणतायत की यमराजने घेतला की याला देव कारणीभूत आहे, हे मृत्यू तुम्ही स्वतः घेतलेले, तर या मृत्यूची तुम्ही काहीतरी दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर कामं चालू केले पाहिजे। 80% खड्डे बुजवले नाही तर 100% खड्डेच तसेच आहेत। तुम्हाला सांगतो, नगरसेवकांनी वारंवार महापालिकेत आवाज उठवला, वारंवार महापालिकेमध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही दोषींवरती कारवाई करू, पण दोषींवरती कुठलीही कारवाई झाली नाही। म्हणून आज शिवसेना रस्त्यावर उतरत आहे। माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या मोर्चाला सुरुवात होत आहे। मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की भालेराव नावाचा एक व्यक्ती आहे जो गेल्या 15 ते 20 दिवसापासून सिरियस आहे सोपान हॉस्पिटलमध्ये। आज अशी परिस्थिती आहे की हजारोच्या संख्येने लोक अपंगत्व आलेलं आहे, किती लोकांचे हातपाय तुटले तरी प्रशासनाला जाग येत नाही। याचं कारण असं आहे की प्रशासन हे जे आहे कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालतंय, कुठल्याही प्रकारचा या कॉन्ट्रॅक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही, सत्ताधारी यांना पाठीशी घालतंय। गिरीश भाऊ महाजन यांनी 100% कुंभमंत्री आहे, कुंभमेळा झाला पाहिजे आमच्या अस्मितेचा विषय, पण तुम्ही नाशिककरांना वेटीस धरून कुंभमेळ्याचे कामं करू नका। तर नाशिकमधील उबाठाचा हा मोर्चा आपण पाहतोय, यमदूत आणि रेडा सुद्धा या मोर्चामध्ये आणण्यात आलेला आहे। तर महापालिका प्रशासनावर अनेक गंभीर आरोप देखील आता आंदोलकांनी केलेले आहेत। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडलेले आहेतच। किरण, प्रशासनावर देखील आता गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आणि कुंभमेळ्याची सुद्धा जी कामं चालू आहेत त्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील ठाकरेंच्या सेनेनं केला आहे। अनेक आरोप जे आहेत ते गंभीर आरोप आज ठाकरे गटाच्या वतीने हे प्रशासनावरती करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच मुद्द्यावरती हा मोर्चा जो आहे तो ठाकरे गटाच्या वतीने आज काढण्यात आलेला आहे। खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मोर्चाच्या आधी जे एक पत्रकार परिषद संजय राऊत यांनी घेतली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलेले आहेत। जवळपास 40 ते 45,000 कोटी रुपयांचे कामं आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू आहेत, मात्र जवळपास 14 ते 15,000 कोटी रुपयांचा या संपूर्ण कामामध्ये आहे ते भ्रष्टाचार झालेला आहे अशा पद्धतीचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। आणि त्याच पद्धतीने नाशिक शहरातील जे रस्ते करण्यात येत आहेत त्या सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे। इतका मोठा निधी आल्यावरती सुद्धा कामं का बरं होत नाही अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो ठाकरे गटाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही नाशिक महापालिकेवरती मोर्चा काढतोय अशी माहिती संजय राऊत यांनी खरं तर दिलेली आहे। आणि हा मोर्चा नाशिक महापालिकेच्या गेटवर गेल्यानंतर संजय राऊत भाषण करणार आहेत। काही भाषणामध्ये ते नेमकं काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये जे मुसळधार पाऊस झालेला आहे त्या पावसानंतर रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, त्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत। आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहेत। असं असताना सुद्धा महापालिका प्रशासन गप्प का, अधिकारी रस्त्यावरती का फिरत नाहीत असे सवाल जे आहेत ते संजय राऊत यांनी आज यात उपस्थित केलेला आहे। आणि याच मुद्द्यावरती आज आम्ही प्रशासनाला जाब विचारणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतलेली आहे। अगदी काही वेळानंतर
हा जो मोर्चा आहे तो नाशिक महापालिकेवर येऊन धडकणार आहे आणि त्यानंतर संजय राऊत भाषण करणार आहेत आणि त्यामुळे ते नेमकं आपल्या भाषणामध्ये काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र किरण, या सगळ्यामध्ये पालिका प्रशासनाची भूमिका नेमकी काय आहे? कारण मध्यंतरी ज्यावेळेस खड्ड्यांमध्ये अपघात झाले हा मुद्दा ऐरणीवर आलेला होता, त्यानंतर काही खड्डे बुजवण्याचं काम देखील पालिकेनं हाती घेतलेलं होतं. आता आरोप केले जात आहेत आणि आंदोलनं सुद्धा व्हायला लागलेली आहेत. पालिकेची भूमिका नेमकी काय आहे? पाऊस कमी झाल्यानंतर खरे तर महापालिका प्रशासनाकडनं नाशिक रस्त्यावरील जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत 80% नाशिक मधले खड्डे ते बुजवलेले आहेत अशी माहिती स्वतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने ज्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्याही खड्डे बुजवण्याचं काम जो आहे तो प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलं तरी अजूनही मोठ्या प्रमाणात खड्डे नाशिक शहरामध्ये आहेत आणि त्याच खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत अशी टीका जी आहे ते ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि त्याचा जाब विरण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी काही वेळानंतर हा मोर्चा नाशिक महापालिकेवर जाईल आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाला रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि रस्त्यांवर पडलेले खड्ड्यासंदर्भात एकूणच जाब विचारला जाईल. त्यामुळे नेमकं आता प्रशासन या सगळ्या मोर्चावरती काय भूमिका किंवा काय उत्तर देतं हे बघणं महत्वाचं असणार आहे. कालच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावरती होते. नाशिक दौऱ्यावरती असताना जे राजकीय विरोधक आहेत ते आपलं काम करत असतात, ते मोर्चा काढतात. मात्र आम्ही कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे कामं सुरू आहेत त्या कामांवरती आम्ही लक्ष देत आहोत आणि त्याच पद्धतीने शहरात जे खड्डे पडलेले आहेत ते 80% खड्डे आम्ही बुजवलेले आहेत आणि पुढच्या 8 दिवसामध्ये उर्वरित सगळे खड्डे आम्ही बुजवू असं जी भूमिका आहे किंवा अशी जी माहिती आहे ती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये नाशिकचं चित्र आम्ही बदलू अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. अशी भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडलेली आहे. ज्या पद्धतीने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत ते सगळे कामं झाल्यानंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा संपूर्ण चेहरा बदलणार आहे. देशातलं एक सर्वात सुंदर शहर म्हणून नाशिक ओळखलं जाईल अशी प्रतिक्रिया वेळोवेळी गिरीश महाजन यांनी केलेली आहे. पण या सगळ्या प्रतिक्रियेवरती संजय राऊत यांनी सुद्धा अत्यंत गंभीर टीका केलेली आहे. अत्यंत दुरावस्था नाशिकची झालेली आहे. कुठलेही कामं जे आहेत ते वेगाने होत नाहीयेत. अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अशी टीका संजय राऊत यांनी आज आपल्या नाशिकच्या दौऱ्यामध्ये केलेला आहे. आजच्या मोर्चानंतर आता प्रशासन असेल किंवा सरकारमधले मंत्री असतील आणि विशेष करून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. अगदी किरण, या मोर्चामध्ये काही दृश्य ते लक्षवेधी ठरत आहेत. रेडा आणि यमदूत आपण पाहिलेला होता आणि आता खड्ड्यांमुळे जे जखमी झालेले होते त्यांना देखील आता या ठिकाणी स्ट्रेचरवर आणण्यात आलेलं आहे. ती दृश्य सुद्धा समोर येत आहेत, त्याबद्दल काय माहिती द्याल? खरं तर आतापर्यंत नाशिक शहरातील रस्त्यांवर जे पडलेले खड्डे आहेत खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. अनेक आंदोलनं आतापर्यंत झालेली आहेत. नाशिक महापालिकेमध्ये आंदोलनं झालेली आहेत. जे जखमी आहेत ते जखमी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच जखमींचे काही किंवा प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी काही तरुण हे डोक्याला बँडेज असेल किंवा हाताला सलाईन लावून या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याच पद्धतीने या मोर्चामध्ये एक रेडा सुद्धा आणण्यात आलेला आहे. नाशिक शहरातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची दुरावस्था इतकी वाईट झालेली आहे त्यामुळे गाडीवर फिरू शकत नाही. रेड्यावर फिरण्याची वेळ नाशिकमध्ये आलेली आहे असा आरोप करत हा रेडा जो आहे तो आणण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने अपघातामध्ये जे जखमी मोठ्या प्रमाणात लोक झालेला आहे त्याचाही निषेध करण्यासाठी काही तरुणांना डोक्याला बँडेज बांधून किंवा हाताला सलाईन लावून आणि स्ट्रेचरवरती हे झोपून या मोर्चाला आणण्यात आलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी. किरण, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या आंदोलनाची हाक दिल्यानंतर स्थानिक राजकारणामध्ये देखील अनेक आरोप प्रत्यारोप झालेले होते. अनेक नेते एकमेकांवर आरोप देखील करत होते. स्थानिक राजकारण खूपच रंगताना खड्ड्यांच्या मुद्द्यावरून दिसतं किरण. गेल्या 10-15 दिवसांपासून खड्ड्यांच्या मुद्द्यावर जे आहे नाशिकमध्ये राजकारण आपल्याला बघायला मिळतोय. स्वतः सरकारमधले सामील असलेले मंत्री भुजबळ यांनी सुद्धा या सगळ्या रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात अतिशय कडक भूमिका घेतली होती, नाराजी व्यक्त केलेली होती. नाशिक शहरातील रस्त्यांचं काम करत असताना हे नियोजन करणं आवश्यक आहे, हे नियोजन झालेले नाही अशा पद्धतीची भूमिका भुजबळ यांनी देखील घेतली होती आणि त्याच नंतर स्वतः गिरीश महाजन यांनी याकडे लक्ष द्यावं असं आवाहन मंत्री भुजबळ यांच्या वतीने करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर गिरीश महाजन यांनी देखील तात्काळ नाशिकमध्ये महापालिकेमध्ये बैठक घेतली. पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये नाशिक शहरातील सगळे खड्डे बुजवले जातील अशी जी प्रतिक्रिया आहे
ते गिरीश महाजन यांनी केलेले होते आणि आदेश प्रशासनाने दिलेले होते आणि त्यानंतर काही प्रमाणात नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे हे बुजवण्यात आलेले आहेत। मात्र अद्याप काही रस्त्यांवर खड्डे कायम आहेत आणि त्या सगळ्या मुद्द्यावरती आज ठाकरे गट आक्रमक होऊन हे मोर्चा हे काढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि या मोर्चामध्ये स्वतः खासदार संजय राऊत हे सामील झालेला आहेत आणि शिवसेनेने देखील गेल्या अनेक दिवसांपासून या मुद्द्यावरती महापालिकेमध्ये सुद्धा आंदोलन केलेलं आहे, महासभेमध्ये आंदोलन केलेलं आहे। अगदीच 2-3 दिवसांपूर्वी स्वतः आदित्य ठाकरे जे शिवसेनेचे युवा नेते आहेत ते नाशिकमध्ये आलेले होते, नाशिक रस्त्यांची पाहणी केली, त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन त्यांनी रस्त्यांची पाहणी केली, त्यांनी स्वतः नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या कामांवर टीका केलेली होती आणि त्यानंतर हे ठाकरे गटाचा आज मोर्चा निघतोय। संजय राऊत यांनी सुद्धा अनेक महत्वाच्या मुद्द्यांना हात घालत अनेक गंभीर आरोप या सगळ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे कामं नाशिकमध्ये सुरू आहेत त्या अनुषंगाने आरोप केलेला आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती प्रामुख्याने त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेला आहे। जामनेर कनेक्शन किंवा जामनेर पॅटर्न हे नाशिकमध्ये आता गाजतोय, या सगळ्या कुंभमेळ्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असे वेगवेगळे जे गंभीर आरोप आहेत ते गिरीश महाजन यांच्यावरती संजय राऊत यांनी केलेला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने या सगळ्या या मोर्चाच्या माध्यमातून या सगळ्या मुद्द्यावरती आम्ही प्रशासनाला आणि सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न करणार आहे अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतलेली आहे आणि या सगळ्या मोर्चानंतर आज सरकारच्या वतीने असेल किंवा प्रशासनाच्या वतीने असेल नेमकं काय उत्तर मिळतं हे बघणं महत्त्वाचं आहे। किरण, या मोर्चामध्ये अनेक बॅनर देखील घेऊन मोर्चेकरी सहभागी झालेले आहेत, त्यातील काही बॅनरवर असा उल्लेख करण्यात आलेला आहे, अधिकाऱ्यांच्या खुर्च्या हलवा आणि रस्ते वाचवा असं देखील लिहिण्यात आलेलं आहे। अर्थातच पालिका प्रशासनातील जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यक्षमतेवर यामुळे सवाल उपस्थित होत आहेत। काय वाटतं, अधिकारी ढिम्म पडलेले होते म्हणून रस्त्यांकडे दुर्लक्ष झालं का किरण? अर्थातच या सगळ्या मुद्द्यावरती विरोधी पक्षांनी वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे। जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे आपली वेळ नाशिकवरती आलेली आहे असा आरोप अनेक राजकीय पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि आज सुद्धा अशाच पद्धतीची टीका अधिकाऱ्यांवरची केलेली आहे। नाशिक शहरांमधले जे रस्ते आहेत किंवा आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे कामं सुरू आहेत या कामांसंदर्भात अधिकाऱ्यांनी नियोजन केलेलं नाहीये म्हणून अशा पद्धतीची अवस्था नाशिकच्या झालेली आहे असा आरोप वेळोवेळी स्थानिक नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील आणि आज ठाकरे गटाच्या वतीने हे आरोप करण्यात आलेला आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आता हा मोर्चा नाशिक महापालिकेपर्यंत हे दाखल झालेला आहे। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, ठाकरे गटाचे नेते हे सगळे सामील झालेले आहेत। स्वतः संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आणि महापालिकेपर्यंत हा मोर्चा आता दाखल झालेला आहे। आता या मोर्चामध्ये किंवा या मोर्चाला नेमकं संजय राऊत काय संबोधित करतात, काय भाषण करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, या मोर्चामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आता ठाकरेंच्या पक्षाकडनं मांडण्यात आलेले आहेत। नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न आहेच, मात्र कुंभमेळ्याच्या निमित्तानं जी कामं सुरू आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षानं केला होता आणि बोगस कंत्राटांचा जो मुद्दा समोर आला होता त्याबद्दल देखील ठाकरेंच्या पक्षानं अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। या सगळ्यामध्ये गिरीश महाजनांची भूमिका नेमकी काय कुंभमेळा मंत्री म्हणून? वेळोवेळी गिरीश महाजन यांनी या सगळ्या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। अत्यंत वेगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याचे कामं हे सुरू आहेत, कुठल्याही पद्धतीचं भ्रष्टाचार या संपूर्ण कामांमध्ये झालेलं नाही अशी भूमिका गिरीश महाजन यांनी घेतलेली आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मिळून तब्बल 38,000 कोटी रुपयांचे कामं जे आहेत ते सुरू आहेत आणि अगदी काही दिवसानंतर म्हणजे 8 ते 9 महिन्यानंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील सगळे जे कामं आहेत ते पूर्ण होतील आणि त्यानंतर नाशिकचा चेहरा मोहरा बदलेल अशी प्रतिक्रिया अशी भूमिका घेतलेली आहे आणि यावरची जी टीका आहे ते वेळोवेळी विरोधी पक्षाकडनं केलं जातं। अगदी किरण, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच। नाशिकमधील मोर्चाची दृश्य आपण पाहतोय, आमचे प्रतिनिधी किरण गोटूर देखील या मोर्चाचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं विराट असा हा मोर्चा आता निघालेला आहे। शिवसेनेचं जे नाशिकमधील कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरापर्यंत महापालिका आहे तिथपर्यंत तो मोर्चा जाणार आहे। महापालिकेवर मोर्चा धडकल्यानंतर संजय राऊत त्या ठिकाणी भाषण करतील आणि त्या निमित्तानं संजय राऊत आता काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे।
मोर्चेकऱ्यांची दृश्य देखील आपण पाहतोय, हातामध्ये बॅनर घेतलेले हे सगळे मोर्चेकरी ठाकरेंच्या पक्षाचे शिवसैनिक, महिला शिवसैनिकांची संख्या देखील आपल्याला पाहायला मिळते। या आंदोलनामध्ये, या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत ठाकरेंच्या पक्षाचे सगळे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये आता सहभागी झालेले आहेत आणि एक व्यापक स्वरूपात या मोर्चाचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण हजारोंच्या संख्येनं ठाकरेंचे शिवसैनिक, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। पालिकेवर हा मोर्चा धडकणारे, पालिका प्रशासनावर अनेक गंभीर आरोप देखील ठाकरेंच्या पक्षाच्या माध्यमातून केले जात आहेत। यासोबतच कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले होते। कुंभमेळ्याच्या निमित्तानं जे कामं सुरू आहेत, त्या कामांमध्ये जी कंत्राटं दिली जातात, त्या कंत्राटांच्या संदर्भात देखील ठाकरेंच्या शिवसेनेनं आवाज उठवलेला होता, गंभीर आरोप केलेले होते। आणि आज सुद्धा पालिकेवर मोर्चा धडकल्यानंतर खासदार संजय राऊत भाषण करतील। या भाषणामध्ये ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। संजय राऊतांच्या भाषणानंतर आता सत्ताधाऱ्यांच्या वतीनं काय उत्तर दिलं जातं, गिरीश महाजन काही उत्तर देतात का, पालिका प्रशासन काही स्पष्टीकरण देते का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि पुढची एक महत्त्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांच्या सोबतच काही स्थानिक नागरिक, नाशिककर देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले जात आहेत। अजितजी, स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये तुमचं। नाशिक महानगरपालिकेवर अनेक गंभीर आरोप करत खड्ड्यांच्या संदर्भात आज ठाकरेंचा पक्ष आक्रमक झालाय आणि भव्य असा मोर्चा काढला जातोय, तुमची प्रतिक्रिया? नाशिककर म्हणून माझं संजय राऊत आणि त्यांच्या टोळीला एक आव्हान असेल की कुंभमेळ्याची